तर नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीची पूर्व परीक्षा आपली जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आपण चर्चा करणार आहोत. पूर्व परीक्षेची एक प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं जे स्वरूप असतं परीक्षेचं, तेच स्वरूप पूर्व परीक्षेचं असतं. गणित भाग 1 असेल, 2 असेल, सगळ्या विषयांच्या बाबतीत तेच असतं. तर आज गणित भाग 2 वरती चर्चा करूयात. तर बघा मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे आपल्याकडं, प्रश्न क्रमांक पहिला जर तुम्ही बघितला, बघा लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतात. एक तर ए आणि दुसरा बी. ए आणि बी. ए मध्ये जर तुम्ही बघितलं, तर ए मध्ये सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. आणि बी 4 मार्काचा असतो, 1-1 गुणांचे प्रश्न. ओके, 1-1 गुणांचे प्रश्न असतात. पहिला आणि दुसरा प्रश्न मिळून तुमचे 8 मार्क होतात. लक्षात घ्या मित्रांनो, 8 मार्क पहिल्या 2 प्रश्नांमध्येच आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे पहिले 2 प्रश्न खूप महत्त्वाचे, सोपे असतात. तर बघा, प्रश्न पहिल्यातला ए जो आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि बी खूप महत्त्वाचा आहे. ए मध्ये काय आहे? अचूक पर्याय निवडा. तर हा प्रश्न, काही प्रश्न पुस्तकात नसतात, तरी सुद्धा ते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत असतात. जसा हा प्रश्न एका वर्षी आला होता. इथं 2 त्रिकोण समरूप आहेत. कोण एचं माप 45 आहे, क्यूचं 87 आहे, तर सीचं काढा. बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, एचं माप जर का 45 असेल, ओके, आणि क्यूचं माप 87. बघा, क्यू आणि बी हे 2 कोण एकरूप आहे. क्यू 87, तर कोण बी सुद्धा तुमच्याकडे 87च असणार आहे. आणि मग आता मला जर कोण सीचं माप काढायचं असेल, तर त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर तुमच्याकडे 180 येणार. ए 45 अधिक बी 87 अधिक सी बरोबर 180 अंश. आता या दोघांची बेरीज करा. 7 5 12 2 हातच्याला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13, 132 अधिक कोण सी बरोबर 180 अंश. कोण सी आपल्या जागेवर 180 अंश, आपल्या जागेवर 132 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 132 झाले. म्हणून कोण सी बरोबर 180 मधून 132 गेले, 48 राहिले. सीचं माप काय असणार आहे? 48. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. मी सगळ्यांची उत्तर देऊ नाही शकत, पण ज्याची उत्तर आपल्याला देता येईल त्या प्रश्नांची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर बघा, हा दुसरा एक प्रश्न आहे. या दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं, तर ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या कंस PRQ मध्ये कोण PRQ अंतर्लिखित आहे. म्हणजे अशा प्रकारे जर माझ्याकडे एखादं वर्तुळ असेल, तर याच्यामध्ये आपल्याकडे कोण PRQ हा अंतर्लिखित कंस आहे. PR आणि Q कोण आहे. तर त्याच्यामध्ये कोण PRQचं माप मला दिलेलं आहे 75 अंश. तर आपल्याला कंस PRQचं माप काढा. आता कंस PRQ म्हणजे कुठल्या कंसाचं माप काढायचं? इथं जर आपण बघितलं, तर बघा, हा कंस जो आहे ना, या कंसाचं आपल्याला माप काढायचं PRQ. याचं माप काय असणार आहे? तर या कंसाचं माप 360 मधून जर का मी कंस PQला वजा केला तर येईल. आता कंस PQचं माप किती असणार आहे? या कोनाचं 75. तर बघा, अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार या कोनाचं माप या कंसाच्या निम्म असतं. म्हणजे कंसाचं माप कोनाच्या दुप्पट. म्हणजे 175च्या दुप्पट 150 अंश असणार. मी शॉर्टकटमध्ये सांगतो, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे आणि लिहिण्यासाठी जागा कमी आपल्याकडं. मग आता 150 अंश आलं कशाचं माप बाबा? या कंसाचं माप. आता 360 मधून जर तुम्ही 150 वजा केले, तर तुम्हाला हा PRQ कंस मिळणार आहे. तर काय झालं बाबा? 0, 6तून 5 गेला 1, 3तून 1 गेला 2, 210 अंश. आहे का ऑप्शनला? येस, डी ऑप्शन करेक्ट आहे. तर असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येऊन गेलाय. तिसरा प्रश्न बघा, रेषेने एक्स अक्षाच्या घन दिशेशी 60 अंशाचा कोन केलेला आहे. तर रेषेचा चढ काढा. तर चढ म्हणजे यम काढायचं सूत्र असतं टॅन थिटा, जर तुम्हाला थिटा दिला असेल तर. तर टॅन थिटाची किंमत आहे 60 आणि टॅन 60 ची किती किंमत असते? वर्गमुळात 3. तर इथं वर्गमुळात 3 हे उत्तर असणार आहे. ओके. आता पुढचा या ठिकाणी लक्षात घ्या, एका वर्तुळ पाकळीची त्रिज्या 5 सेमी आहे. वर्तुळ कंसाची लांबी 10 आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? कंसाची लांबी, लक्षात घ्या, कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आता कंसाची लांबी दिली बाबा आपल्याला 10, गुणिले त्रिज्या दिलेली आपल्याकडं 5 आणि भागिले 2. आता बे एके बे, बे पंचे 10, 5 गुणिले 5 25. या ठिकाणी 25 येईल, पण 25 काय? चौसेमी येईल. 25 चौसेमी हे उत्तर आपलं करेक्ट आहे. तर असा आपल्याला हा पहिला प्रश्न सोडवू शकतो आपण, ज्याच्यामध्ये सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. दुसरा प्रश्न बघा, खालील उपप्रश्न सोडवा. या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं, तर इथे आपल्याला काय दिलंय, की त्रिकोण एबीसी आणि DCB या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारले. एबीसी म्हणजे वरचा आणि हा खालचा त्रिकोण.
आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये बघा ना, हा BC पाया समान आहे. जर पाया समान असेल तर क्षेत्रफळांचा गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतं, म्हणजे उंची भागिले उंची. ABC ची उंची काय AB, ओके, आणि भागिले DCB ची उंची काय DC, AB भागिले DC. AB 3 आहे, DC 4 आहे, असंच उत्तर आपल्याला लिहायचं आहे. फक्त कंसात लिहायचं समान पायांचे त्रिकोण. मी डिटेलमध्ये लिहून देत नाही, कारण प्रश्नपत्रिका समोर आहे आपल्या, त्याच्यामुळे जागा कमी असते, त्यामुळे डिटेलमध्ये लिहून द्यायचा प्रश्न येत नाही. फक्त मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांची सांगता येणार नाही. आता चक्रीय चौकोन ABCDचा जर तुम्ही विचार केला, त्याच्यामध्ये Bचं माप 75, Dचं किती? आता B आणि D हे सम्मुख कोन असतात आणि चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. जसं की कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश. कोन B चं माप किती? 75 अंश. अधिक कोन D काढायचंय बरोबर 180 अंश. कोन D बरोबर 180 आपल्या जागेवर, 75 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, म्हणून कोन D बरोबर आता 180 मधून 75 गेले 105 अंश आलं. तर कोन D चं माप आपल्याला 105 अंश येईल. ठीक आहे. आता हा एक प्रश्न थोडासा वेगळा आहे. हा प्रश्न पुस्तकामध्ये नाही, पण बरं एकदम सोपा आहे बघा. इथं सांगितलंय A, B आणि C हे 3 बिंदू एकरेषीय आहेत आणि ABचा चढ वजा 1/2 तर BCचा किती? आता 3 बिंदू जर एका रेषेमध्ये असतील, बघा समजा ABC, तर A आहे, इथं B आहे, C आहे, एकाच रेषेवर आहे. तर इथं ABचा चढ, BCचा चढ आणि ACचा चढ, सगळ्यांचा चढ सारखा असतो, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे ABचा चढ वजा 1/2 तर BCचा पण वजा 1/2 असणार आहे. ठीक आहे. आता 3 sin थिटा बरोबर 4 cos थिटा, तर टॅन थिटाची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे. आता ही टॅन थिटाची किंमत काढू, तत्पूर्वी आता आपण हे सगळं रफ करू. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, त्याच्यामुळे मी हा प्रश्न तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. एकदम सोपा आहे पण. बघा टॅन थिटा. टॅन थिटाचं सूत्र काय असतं बाबा? साइन थिटा भागिले कॉस थिटा. ठीक आहे. आता इथं दिलंय 3 sin थिटा बरोबर 4 cos थिटा, म्हणजे याचा अर्थ साइन थिटा बरोबर काय? 4 cos थिटा आपल्या जागेवर आणि भागिले आपला हा 3 बरोबर. 4 cos थिटा भागिले 3 ही साइनची किंमत. मग साइनच्या जागेवर आपण लिहू 4 cos थिटा भागिले 3 आणि छेद आपल्याकडे cos थिटा. आता इथं आपण याला असं पण लिहितो 4 cos थिटा भागिले हा 3 जो आहे, सॉरी 4 cos थिटा भागिले हा 3 जो आहे, आपण जसा तसा लिहू आणि हा आपला cos थिटा. आता 3 गेले, मग काय cos थिटा गेले, म्हणजे काय आलं बाबा 4/3. इथं आपल्याकडे उत्तर 4/3 आहे. तर असं आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण लिहू शकतो. ठीक आहे. 4/3 आपल्याकडे आलेलं आहे टॅन थिटाची किंमत. अजून एक पद्धत आहे त्याची, पण मी सध्या या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. आता प्रश्न दुसरा जो आहे ना, त्या दुसऱ्यातला A हा सगळा तुमचा कृतीवर आधारित प्रश्न असतो. याच्यामध्ये 3 प्रश्न असतात आणि 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे. जसं की इथे आपल्याला दिले बघा, त्रिकोण ABC मध्ये DE समांतर बाजू BC, DE आणि BC समांतर आहे. अशा प्रकारे एखाद्या त्रिकोणामध्ये एक रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असेल, तर तिथं आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरतो आणि त्यानुसार सूत्र काय होतं? AD/DB बरोबर AE/EC. मग इथं सूत्र दिलेलं आहे बघा, AD/DB AE/EC. मग इथं काय लिहायचं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. मी शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता किमती टाका. AD/DB ची दिली 6/9, AE ची काढायची आणि EC किती? 7.5. मग इथे लिहा 7.5. आता इथं AE बरोबर काय बाबा? 6 गुणिले 7.5 आणि हे 9 राहिले. मग इथे लिहा भागिले 9. 6 गुणिले 7.5 बघा. 7.5 गुणिले 6 करा. 6 पंचे 30, आजच्याला आले 3, 6 42, 43, 44, 45, 4 पॉईंट या ठिकाणी 45.0 म्हणजे 45 येतं. आणि 45 भागिले हे 9 बघा, 9 5 45 म्हणजे AE बरोबर किती आलं? 5 आलं. तर असं आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. झालं. पुढचा एक प्रश्न आहे बघा, इथे AE 15 दिलेत आपल्याकडं आणि त्याच्यानंतर EB किती दिले आपल्याकडे? 6. CE बरोबर आपल्याकडे 12 आहे. तर मला ED या ठिकाणी काढायचं. आता इथं आपल्याला माहिती आहे सूत्र कसं तयार होतं. AB जी जीवा आहे तिच्यामध्ये आपण 2 रेषाखंड आहे, AB AE गुणिले EB आणि दुसरं CE गुणिले ED, CE गुणिले ED. झालं. आता या ठिकाणी ही सूत्र आपल्याला लक्षात राहिली पाहिजेत, अशी कशी तयार होतात. इथं फक्त हा मध्ये या ठिकाणी हे नकोय. बघा, परत एकदा आपण मी तुम्हाला हे सूत्र समजून सांगतो. तर हे सूत्र ऑलरेडी इथं तयार झालं असेल, की बाबा AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. इथं सूत्र बघा ऑलरेडी दिले, CE गुणिले ED बरोबर AE गुणिले EB. इथं गुणधर्म कुठला माहिती आहे का? जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार. काय? जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार, जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार बरोबर.
आता सीई गुणिले ईडी बरोबर एई गुणिले ईबी. आता सीई किती दिले आपल्याला? सीईचा जर विचार केला तर सीई दिले 12. मग इथं सीईच्या जागेवर लिहायचं 12 बरोबर इथं 15 गुणिले 6. 15 सक 90 येतात. बरोबर हा 12 गुणिले इकडे आला भागिले. आता 12ने आपल्याला भाग लावायचा आहे 90ला. आता बघा 12 96, 12 84 घ्या. 90 मधून 84 गेले 6, एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला आणि 12 पंचे 60, 7.5 झालं. तर 7.5 आलं. आता यानंतर बघा हा जो तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे आणि हे अंतर काढण्यासाठी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. या कृतीमध्ये x1 ची किंमत किती बाबा? 3 आहे. 5 जी आहे ती y1 ची किंमत. x2 किती बाबा या ठिकाणी -2 आहे आणि y2 ची किंमत किती बाबा आपल्याकडे आहे -3 आहे. आता या सगळ्या किमती या सूत्रात x2 वजा x1. आता x2 किती बाबा माझ्याकडे आहे -2. x2 वजा इथं x1 चा वर्ग सूत्र पूर्ण केलं आणि y2 वजा y1 चा वर्ग हे अंतराचं सूत्र आहे. आता x2 ची किंमत -2 आणि x1 ची किंमत किती बाबा इथं 3 आहे. -2 वजा 3 अधिक y2 वजा y1. y2 वजा 3 y1 5 वजा वजा अधिक 2 आणि 3 5. फक्त 2 आणि 3 5 वजा 5 आणि वजा 5चा वर्ग किती आला 25. बरोबर वजा 5चा वर्ग अधिक 25. 25 आणि 64 किती? 6 आणि 5 झाले 9 आणि 4 आणि 5 झाले 9. 6 आणि 2 झाले आपल्याकडं 8. तर या ठिकाणी अशा प्रकारे वर्गमुळात 89 हे उत्तर आपल्याला मिळू शकतं. याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे. आता बाकीचे मी काही एक्सप्लेन करून देत नाही. फटाफट आपण बघूयात कुठला प्रश्न कशा स्वरूपाचा असतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण आपल्याला 5 प्रश्न दिले जातात मित्रांनो आणि या 5 पैकी आपल्याला कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए सारखा असतो. जसा दुसऱ्यातला ए मल्टिपल चॉईसचा कृतीवर आधारित आहे तसाच तिसऱ्यातला ए जो आहे तो सुद्धा कृतीवर आधारित. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिले जातात. 2 पैकी 1 सोडवायचा असतो. तर ह्या कृती जरा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही आणि ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल याची PDF फाईल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रश्नपत्रिकांच्या लिंक दिलेल्या आहेत क्वेश्चन पेपरच्या. त्यावर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. ठीक आहे. दुसरा या ठिकाणी बघा एक प्रश्न दिलाय. हा सुद्धा तुम्ही बघून घ्या. कृतीवर आधारित आहे. त्याच्यानंतर तिसऱ्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न दिले जातात आणि 4 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. 3-3 मार्काचे. 2 गुणिले 3 केले की आपल्याला 6 मार्क मिळतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा सगळ्यात इम्पॉर्टंट कारण प्रश्न क्रमांक 4थ्यामध्ये आपल्याला 4-4 मार्काचे प्रश्न असतात सगळे आणि इथं तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला 4 मार्क म्हणजे 8 मार्काचा हा प्रश्न आहे. ओके. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि हा सोपा एक प्रश्न होता बघा तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपल्याकडे बघा बाजूच्या इथं हा सुद्धा दुसरा एक प्रश्न तुम्हाला इथं दिसतोय आणि हा तिसरा प्रश्न आहे. हा प्रश्न जो आहे तो पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणातला आहे. हा प्रश्न वर्तुळामधला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा तुमचा त्रिकोणमिती या प्रकरणातला आहे. आणि 5वा एक प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. त्या 2 पैकी 1 सोडवायचा आहे. 3 मार्काचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण ही प्रश्नपत्रिका बघून पाहिलेली आहे. तर ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल आणि इतर विषयाच्या जरी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकी सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक नोट्सची सुद्धा लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकताय. धन्यवाद.